धुळे शहरातील रावेर जुन्नर रोड परिसरात आज पहाटे महसूल विभागाने मोठी कारवाई करत अवैध उत्खननाला दणका दिला आहे। या कारवाईत अवैधपणे डबर आणि मुरुम उत्खनन करणारे एक पोकलेन मशीन आणि 3 ट्रॅक्टर अशी एकूण 4 वाहने जप्त करण्यात आली आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा प्रशासनाला रावेर जुन्नर रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार प्रांताधिकारी रोहन कुंवर आणि अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला। यावेळी पोकलेनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू होते आणि उत्खनन केलेला मुरुम व डबर ट्रॅक्टरमध्ये भरला जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले। पथकाने तात्काळ कारवाई करत उत्खननाचे काम थांबवून सर्व वाहने ताब्यात घेतली। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी मनोहर पाटील, वळवाडी, दीपक महाले, देवपूर, पंडित डावळे, धुळे शहर आणि कमलेश बाविस्कर, मोहाडी यांच्यासह देवपूर, वळवाडी, नगाव, गोंदूर, भोकर व धुळे शहरातील तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली।